24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। देवदर्शनासाठी गेलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या घरी दरोडा, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली। सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, दरोडा, घरफोडी, मारहाण आणि बेकायदेशीर व्यवसायाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। पोलीस निरीक्षक संदीप भारती हे अवैध व्यवसाय रोखण्यात अकार्यक्षम असल्याचं दिसून येतंय। विशेष पोलीस ठाण्यात नोंदवलेले अनेक गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेकडून उलगडले जातात। त्यामुळे सामान्य माणसाला प्रश्न पडला असेल की या पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी काय करीत आहेत। बसस्थानक परिसरात सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही आणि देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात घरफोडी करून 4 लाखांची रोकड आणि सोने चांदी लुटल्याची घटना जालना शहरातील शिवाजीनगर येथील म्हाडा कॉलनीत घडली आहे। शहरातील शिवाजीनगर म्हाडा कॉलनीतील रहिवासी त्रिंबकराज एकनाथ इंदाणी हे 8 जून रोजी घराला कुलूप लावून त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी गेले होते। 11 जून रोजी सकाळी देवदर्शन करून परत आल्यावर त्यांना त्यांच्या घराचा दरवाजा आणि खिडकी तुटलेली दिसली। त्यामुळे त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात 4 लाख रुपये आणि 5,62,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी इंदाणी यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल पटेल करीत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। माझ्या घरी 11 तारखेला चोरी झालेली आहे, म्हणजे 10च्या मध्यरात्री। 8 तारखेला मी आणि माझे पूर्ण परिवार ओंकारेश्वर, इंदोर आणि सिहोर येथे दर्शनाला गेलो होतो 8 तारखेला सकाळी। आणि 11 तारखेला सकाळी 9 वाजता मी घरी आलो असता माझ्या दरवाजाला कुलूप नव्हतं, कडी टांगलेली होती तशी जशी आहे तशी। मी अवाक झालो, दरवाजा उघडून आतमध्ये बघितलं असता कपाट फोडलेल्या अवस्थेत होतं। कपाटाचं ढकललेलं होतं पण कपाटाचं लॉक तोडलेलं होतं। त्यानंतर मी लगेच पोलीस स्टेशनला 100 नंबरवर कॉल करून पोलीसवाल्यांना बोलवलं, पोलिसांना। आणि 9, 9:30, 10च्या दरम्यान पोलीसवाले इथं आले, त्यांनी चौकशी केली। माझ्या म्हणजे परिवाराला याची माहिती दिली। मी इथं 3 दिवस नव्हतो, त्याच्या 3 दिवसातच ही चोरी झालेली आहे। म्हणजे एक्झॅक्ट समोरच्यांचे आजूबाजूवाल्यांचं का म्हणणं असं आहे का 10ला रात्रीपर्यंत आम्ही लॉक होतो दरवाजाला, 10 ते 11 म्हणजे रात्रीच हे चोरी झालेली आहे। काय काय चोरी गेले? माझं कॅश होती 4 लाख रुपये आणि सोने चांदीचे दागिने होते, जसे गणपतीची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती आणि रोकडे, हे पूजेत ठेवण्याचे रोकडे हे होते। काही कर्णफूल होते, ते काही अंगठी होती, गळ्यातले मंगळसूत्र होते, असे चेन, असे जवळपास 5,62,000 रुपयाची व्हॅल्यू आहे पूर्ण चोरी झालेल्या मुद्देमालाची। या संदर्भात आपण सदर बाजार पोलिसांना कळवलं होतं का? हो, सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी इथे येऊन चौकशी करून गेले आणि त्यांना कळविलेलं आहे। पंचनामा वगैरे केलाय? पंचनामा केला आहे त्यांनी डॉग स्क्वॉड येऊन गेलं, इथं फिंगरप्रिंट पण घेऊन गेले, पण फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉड त्यांनी इथं येऊन चौकशी करून गेलेली आहे। काय मागणी राहील आपली? सदर बाजार पोलिसांकडून माझी ही मागणी आहे, जो माझा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे तो लवकरात लवकर त्यांनी सापडून द्यावा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.